कल्याण में 2009 के लोकसभा चुनाव के दौरान हुए बहुचर्चित सीडी मामले में अहम अपडेट आई है। 17 साल से लंबित इस मामले में कल्याण कोर्ट ने शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे को 5 अगस्त को अदालत में हाजिर रहने के निर्देश दिए हैं। राष्ट्रवादी कांग्रेस के उम्मीदवार वसंत डावखरे के कथित सीडी दिखाए जाने के आरोप के बाद यह मामला दर्ज किया गया था। अब तक करीब 29 गवाह के बयान दर्ज हो चुके हैं और खटला अंतिम चरण में पहुंच गया है। 5 अगस्त को उद्धव ठाकरे का बयान दर्ज किया जाएगा। ही केस जी आहे ना, ही निवडणुकीच्या दरम्यान झालेली आहे 2009ला 2009ला लोकसभेची निवडणूक होती। त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून वसंत डावखरे होते आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे होते आणि उद्धव साहेबांची एक जाहीर सभा होती। त्या सभेमध्ये एक सीडी दाखवण्यात आली। ती सीडी कुठून आणली, कशी आणली त्याची काही मला कल्पना नाही, परंतु ती सीडी दाखवण्यात आली। त्या सीडीमध्ये आक्षेपार्ह असे वक्तव्य केलं होतं वसंत डावखरे साहेबांनी आणि ते त्या सीडीत दाखवल्यानंतर 2 दिवसानंतर मला 2-3 दिवसांनी ती निवडणूक होती आणि निवडणुकीमध्ये वसंत डावखरे साहेब पराभूत झाले। परंतु पराभूत होण्यापूर्वीच त्यांनी ती आमच्यावरती गुन्हा दाखल केला आणि तो त्याच दिवशी रात्री, ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी रात्री त्यांनी गुन्हा दाखल केला। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उद्धव साहेब, आमचे उमेदवार आनंद परांजपे आणि मी त्या संपूर्ण सभेचा आयोजक होतो, म्हणून आमच्यावरती चौघांवरती गुन्हा दाखल झाला। आम्ही सगळ्यांनी स्टेटमेंट दिल्या आणि 27 मला वाटतं साक्षीदार होते। त्या 27 मधून एक 25 साक्षीदारांची साक्ष झालेली आहे। प्रत्येक साक्षीदारांनी आम्हाला माहितीच नाही, आम्हाला कल्पनाच नाही की आमची कशावर सही घेतली आणि आम्हाला आठवत नाही 2009चं असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे। अंतिम टप्प्यामध्ये ही केस आहे आणि उद्धव साहेब आणि मला वाटतं बहुतेक एकनाथ शिंदे साहेब देखील 5 तारखेच्या या तारखेला येतील असा आमचा अंदाज आहे आणि ही केस संपण्याच्या तयारीमध्ये आहे। निकाल लागेल असं आम्हाला वाटतं 5 तारखेला, कारण आता ह्या 1 वर्षामध्ये दर आठवड्याला तारीख पडते। महिन्यातून 4 तारखा 4-5 तारखा पडतायत। लवकरात लवकर कोर्टामध्ये पण अनेक प्रकरणं प्रलंबित असतात आणि म्हणून त्यांनी ठरवलं कोर्टाने पण की लवकरात लवकर ही तारीख संपवण्याची। त्याच्यामुळे 5 तारखेला काय निकाल लागेल तो आपल्या सगळ्यांना उद्धव ठाकरे साहेबांना बोलवण्यात आलेलं आहे आणि शिंदे साहेबांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेली आहे साक्ष। तर आपल्याला कळेल 5 तारखेला काय होतंय ते।